आज मी तुम्हाला अंड्याचं कालवण बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 2 मीडियम आकाराचे कांदे मी भाजून घेतलेले आहेत, उभे कापलेले आहेत। एक पोपटी कलरची मिरची त्याचे 2 तुकडे करून ती पण भाजून घेतलेली, एक गड्डी लसूण तो पण भाजून घेतलेला, एक टोमॅटो पण भाजून घेतलेला आहे। 2 भाग केलेले आहेत आणि मग भाजून घेतलेला आहे। अर्धा इंच आलं एकदम पातळ तुकडे करून मी भाजून घेतलेला आहे। अर्धी वाटीचा अर्धा भाग घेतलेला आहे, तो पण मी भाजून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घेणार आहे आणि एवढं मी वाटण करून घेणार आहे। मिक्सरला बघा मी वाटण बारीक करून घेतलेलं आहे, पाण्याचा वापर बिलकुल केलेला नाही। गॅसवर बघा कढई गरम करत ठेवलेली आहे, मी कढईमध्ये करणार आहे। त्यात पहिलं थोडंसं मी तेल काढून घेतलेलं आहे आणि तेल गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण अंडे सोडून घेऊया। गॅस एकदम बारीक आहे। थोडंसं मीठ, हळद, मिरची पावडर मी काय करणार आहे परतून घेणार आहे। बारीक गॅसवर बघा 1 मिनिटभर मी अंडे चांगले परतून घेतलेले आहेत। असे डाग पडस्तोवर चांगले परतून घ्यायचे। अंडे मी काढून घेते। परत त्यामध्ये थोडंसं आपण तेल काढून घेऊया। अर्धी पळी तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आणि तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, ह्याच्यामध्ये आता हे वाटण काढून घेते मी। वाटण मी मिक्सरच्या भांड्यातलं सगळं काढून घेतलेलं आहे। आता वाटण चांगलं मी परतून घेते। ह्याच्यामध्ये तुम्हाला पहिला जर कांदा थोडासा टाकायचा असला तर टाकू शकता आणि चांगला भाजून घ्यायचा, नंतर हे वाटण टाकलं तरी चालेल आणि असंच जरी परतलं तरी पण चालू शकतं। मस्त असं परतून घेतलेलं आहे। तेल सुटस्तोवर चांगलं परतून घ्यायचं। त्यात टाकणार आहे हळद। गॅस आहे मीडियम गॅसवरच हे सगळं मी केलं होतं। चवीप्रमाणे टाकायचं मीठ, छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर, छोटा 1 चमचा जिरे धने पावडर, कांदा लसूण मसाला 1.5 चमचा, तिखटाप्रमाणे जो तुमच्याकडे आहे तो वापरला तरी चालेल। हे चांगलं पहिलं परतून घेते मी। मसाला मस्त असा परतून घेतलाय बघा। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं कोमट पाणी टाकलं होतं, ते पण मी ह्याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे। हलवून घेते पहिलं, परत आपण अर्धा ग्लास पाणी ओतूया, कारण 6 अंड्याचं आपण कालवण केलेलं आहे। एकूण 1.5 ग्लास पाणी आपण ह्याच्यामध्ये ओतलेलं आहे। अर्धा ग्लास मी मिक्सरच्या भांड्यात आणि 1 ग्लास मी ह्याच्यामध्ये असं 1.5 ग्लास मी कोमट पाणी ओतलेलं आहे। आता हे चांगलं उकळून द्यायचं। कोमट पाणी जर ओतलं की नाही तर लगेच उकळलं जातं बघा। मस्त असं उकळलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण हे अंडी सोडून घेऊया। अंडी सोडून घेतलेली आहे। आता गॅस बारीक करणार आहे। वरनं थोडीशी मी कोथिंबीर टाकणार आहे आणि एक 5 ते 7 मिनिट एकदा परत उकळून घेणार आहे। मस्त असं बघा उकळून घेतलेलं आहे, छान असं उकळलं गेलेलं आहे आणि खूप चविष्ट होतं बरं का। असं एकदा करून बघा। खूप रेसिपी तर मी अपलोड करत असते कालवणाच्या, पण तुम्ही अशा पद्धतीनं पण एकदा करून बघा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।